मंडळी, आपल्या देशातून इंग्रजांना जाऊन 77 वर्ष होऊन गेली. तसा त्यांचा आता आपल्याशी काही संबंध उरलेला नाहीये, पण तरीही ते इंग्लंडमध्ये बसून आपल्या प्रशासनाला पत्र पाठवतात. त्यांनी बांधलेल्या पुलाचं 100 वर्षांचं आयुष्य संपलंय, ते आता वापरू नका, देखभाल दुरुस्तीची आठवण करून देतात. त्यांची जबाबदारी नसतानाही ही सगळी काळजी, हा प्रोफेशनलिझम. दुसऱ्या बाजूला आपले नेते मात्र एकाच पुलाचं 3 वेळा उद्घाटन करण्यात आणि श्रेय आपल्याला कसं मिळेल याच्यासाठी झगडत असतात. जबाबदारी मात्र कुणीच घ्यायला तयार नसतं. आपल्या सरकारांनी कंत्राटदारांनी बांधलेले पूल काही वर्षात कोसळतात, कारण पैसा कुठे, किती आणि कशात खावा की गिळावा याचं भान उरलेलं नाहीये. इतकी नैतिकता ढासळली आहे का? म्हणून पूल आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासारखे सुद्धा गोष्टी कोसळत आहेत का? पंतप्रधानांनी उद्घाटन केलेला मालवणमधला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा दुर्दैवीपणे कोसळला. मुख्यमंत्र्यांना माफी मागावी लागली. तो पुन्हा बांधला, पण त्याच्या चौथऱ्याजवळ पुन्हा भगदाड पडलं. याला काय म्हणावं? पुण्यात रविवारी कोसळलेला पूल फक्त 30 वर्ष जुना आहे हो, तरीही तो कोसळला. प्रशासनानं फक्त पोस्टर लावलं म्हणजे जबाबदारी संपली का? मंजुरी मिळून सुद्धा पूल बांधला गेला नाही, यात कुणाची जबाबदारी नाही? काहीतरी पूल बांधताना कुणाची तरी काही जबाबदारी असेल ना. काही पूल तर बांधताना कोसळत आहेत. तुम्हाला आठवत असेल, बिहारमधला भागलपूरमधला गंगा नदीवरचा पूल बांधताना 3 वेळा कोसळला. बांधताना कितीही फजिती होऊ द्या यांना काहीच वाटत नाही. आपल्या महाराष्ट्रात सुद्धा समृद्धी महामार्ग, मुंबई गोवा महामार्गावरच्या पुलाचे स्लॅब कोसळले, गर्डर कोसळले. हे तर काहीच नाही. बीडच्या आष्टी मतदारसंघात कागदोपत्री पूल दाखवून 10 लाख हडप केले. माध्यमात ही बातमी आली, मग पुलाचं प्रत्यक्ष बांधकाम सुरू झालं. किती चमत्कारिक आहे सगळं. भ्रष्ट व्यवस्थेच्या गर्भात गायब झालेल्या पुलांची संख्या आपल्याला नाही, त्या देवालाच माहिती आहे. पुलांच्या रडकथा तर आपल्याकडे नव्या नाही आहेत. मध्य प्रदेशातील भोपाळमध्ये एक रेल्वे ओव्हर ब्रिज बांधलाय. खर्च 18 कोटींचा झालाय. तो बांधताना त्याला 90 अंशाचं वळण दिलंय. त्याचा हा फोटो बघा, तुम्हाला शेजारी दिसत असेल. गाडी आली तर थेट खाली गेली पाहिजे अशी ही व्यवस्था आहे. इतका हलगर्जीपणा, पैसे देऊन लोकांच्या जीवाशी खेळ. कसं आहे, सामान्य माणूस काही गोष्टी काळानुरूप विसरतो. या गोष्टीचा सगळ्यात जास्त फायदा नेते मंडळी घेत असतात. थोडीशी आठवण करून देतो. 2 ऑगस्ट 2016ला महाडमध्ये सावित्री नदीवरचा जुना पूल कोसळला, 40 लोक मेले. त्यानंतर राज्य सरकारनं जुन्या पुलांचं सर्वेक्षण करण्याचे म्हणजे ते ऑडिट करण्याचे आदेश दिले. गुजरातमधल्या मोरबीत मच्छू नदीवरचा पूल कोसळला, 141 लोक मेले. काही दिवसापूर्वी मुंबईतल्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल जवळचा फुटओव्हर ब्रिज कोसळला, 6 लोक मेले. पुन्हा नवा पूल बांधला. माणसं मेल्यावरच प्रशासनाला जाग का येते आणि जाग येण्यासाठी इथं मरावं लागतं का? प्रत्येक अपघातानंतर एक वाक्य ठरलेलं असतं. आदेश निघतात, स्ट्रक्चरल ऑडिट करा. स्ट्रक्चरल ऑडिटचे आदेश का द्यावे लागतात? ते ऑडिट करणं कुणाचीच जबाबदारी नाही. माणसं मेल्यावर ऑडिट होणार आहे का? अहो, माणसं मेल्यावर पोस्टमॉर्टम केलं जातो, हे ऑडिट करतात. जे इंग्रजांना जमतं ते आम्हाला का जमत नाहीये? तिथं 100 वर्षाच्या पूर्वीचे ते ऑडिट ते तिथं बसून करतायत. ऑडिट होऊन फक्त आता मग कागद काळे करायची कामं होणार आहेत की खरंच काही कारवाई होणार आहे? सवाल अनेक आहेत आणि या सगळ्या प्रश्नांची उत्तर आपल्याला शोधायची या चर्चेच्या माध्यमातून. बघूच्यासाठी आपल्यासोबत मान्यवर पाहुणे आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या प्रवक्त्या नेत्या सुषमाताई अंधारे आपल्यासोबत आहेत. ताई, स्वागत आहे तुमचं. आपल्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील शेळके आहेत. अण्णा, स्वागत आहे तुमचं. भाजपचे माजी आमदार संजय भेगडे सुद्धा या चर्चेत सहभागी झालेले आहेत. तुमचंही स्वागत. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते प्रशांत जगताप आपल्या सोबत आहेत. तुमचंही स्वागत. आणि RTI कार्यकर्ते विजय कुंभार आहेत, ते आपल्याला सांगतील फितीत, त्या लाल फितीत कारभार काय असतो आणि अनुभव काय आहे. कुंभार सर, तुमचंही स्वागत आहे. मी चर्चेची सुरुवात करणार आहे सुषमाताईंपासून. त्याचं कारण असं आहे, ताईंनी काल अगदी टू द पॉइंट प्रश्न विचारला की या सगळ्याला जबाबदार कोण आहे, आणि त्यांनी प्रशासनाला काही सवाल विचारले. तुम्हाला असं का वाटतं की जे बळी गेले ते इथल्या निष्काळजीपणाचे आहेत?
काय होतं ना विलासदादा, जेव्हा कधी आपल्याकडे घटना घडतात तेव्हा भाजप आणि युती सरकारने एक नवा राग आळवायला सुरुवात केली आहे. हम्म. म्हणजे काही वाईट घडलं की 70 साल में तुमने क्या किया म्हणायचं. आणि ह्यांच्याकडून जेव्हा वाईट होतं तेव्हा अजून एक यांनी बोलायचं की याच्यावर बोलायचं नाही, हम्म. अमक्या गोष्टीवर बोलायचं नाही. म्हणजे महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्याच्या वेळेला अत्यंत अक्षम्य हलगर्जीपणा केला गेला. या हलगर्जीपणाच्या चेंगराचेंगरीत माणसं मेली आणि त्यांनी सांगितलं बोलायचं नाही, याच्यावरती राजकारण करू नका, बोलू नका, याच्यावर काही बोलायचं नाही तुम्ही. हम्म. पहलगाम मध्ये 26 लोक मेली, बोलायचं नाही, हा विषय बोलण्याचा नाहीये. हम्म. कुंभमेळ्यामध्ये त्यांच्या अक्षम्य हलगर्जीपणामुळे माणसं मेली, बोलायचं नाही अजिबात तुम्ही. मुंबईतला वर्ल्ड कपचं सेलिब्रेशन होतं सुरू, त्या सेलिब्रेशन मध्ये अचानक अफरातफरी झाली, माणसं चेंगरली गेली, पण बोलायचं नाही, आवाज करायचा नाही. हम्म. जळगावला रेल्वेची दुर्घटना घडली, बोलायचं नाही, अजिबात बोलू नका. विरोधकांना काय लागतं, आम्ही विरोधकांच्या टीकेला किंमत देत नाही. हम्म. आजची फडणवीसांची भाषा काय मगरुरीची होती, आम्ही किंमत देत नाही. हम्म. मी उत्तर देऊ इच्छित नाही, कुणाला उत्तर देऊ इच्छित नाही तुम्ही. मग आता परत एकदा रेल्वेची घटना घडली, बोलायचं नाही. कळलं पाहिजे विरोधकांना, कशावर बोलताय तुम्ही, म्हणजे यांना काहीच कोणी प्रश्न विचारायचे नाही. हम्म. आणि आता पुलाची घटना घडल्यानंतर देवेंद्रजी असं सांगतात की भविष्यात अशी घटना घडू नये म्हणून आम्ही खबरदारी घेण्याचं ठरवलेलं आहे. कधी ठरवलं तुम्ही? मुळात सावित्री पुलाची घटना जेव्हा घडली 2022 ची, त्याच्यानंतर तुम्हाला नाही कळलं की अशा प्रकारे तुम्हाला पावसाळा सुरू होण्याच्या आधी काही महत्वाची कामं करावी लागतात. हम्म. पावसाळ्याच्या आधी डिझास्टर मॅनेजमेंटची तुम्हाला मीटिंग करावी लागेल, हम्म. कारण पावसाळ्यात अशा घटना घडणार. पर्यटक तिथे गेले, चूक झाली. अरे पर्यटक काय कडकडीत उन्हात जातील का? हम्म. पर्यटक पावसाळ्यातच जाणार आहेत. तुम्हाला त्याचं भान असायला पाहिजे होतं, पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा असा की पावसाळा सुरू होण्याच्या आधी जिल्ह्याच्या नियोजन समितीचे अध्यक्ष पालकमंत्री असतात. पालकमंत्र्यांनी बैठक बोलावली पाहिजे. पालकमंत्र्यांनी नियोजन समितीमध्ये डिझास्टर मॅनेजमेंट सकट आणि स्थानिकचे सगळे आमदार, आवश्यक असणारे प्रशासकीय अधिकारी या सगळ्यांवरून वर्षा ऋतूच्या पार्श्वभूमीवर महत्वाच्या प्रिकॉटरी ऍक्शन्स काय घ्यायच्या आहेत त्या संबंधाने बैठक घेतली पाहिजे. हा. विशेषतः राज्यामध्ये महत्वाचे असणारे डिझास्टर मॅनेजमेंट आणि पाटबंधारे विभाग या दोघांनी अजून एक काम करावं लागेल की राज्यातले जे हमरस्ते आहेत त्या हमरस्त्यांवर विशेषतः पूल किती आहेत, काही पूल हे नदीने ओव्हरफ्लो होणारे आहेत का, या पुलांचं स्ट्रक्चरल ऑडिट झालेलं आहे का, पूल कमकुवत असेल तर त्यासाठी काही काळजी घेतलेली आहे का. ह्या सगळ्या गोष्टी जर बघितल्या तर मला वाटतंय इकडे बाळा भेगडे जे आहेत आणि भेगडे साहेब हे मान्य करतील की हा पूल 100% निकामी झालेला होता. जर हम्म. पूल 100% निकामी झाला होता तर त्यावर भेगडे साहेब मगाशी पण बोलताना ते असं म्हणत होते की नाही नाही पूल निकामी झालेला होता, परंतु आम्ही लोकांना सांगितलं होतं येऊ नका म्हणून, हम्म. पण लोक स्थानिकांशी हुज्जत घालतात. अहो साहेब, लोक स्थानिकांशी हुज्जत का घालावी लोकांनी? मुळात स्थानिकांना समजावून सांगण्याची वेळच येऊ नये. तुमचे प्रशासकीय लोक काय करतात, तिकडे गार्ड वगैरे ठेवायची जबाबदारी ठीक आहे, तुमची होती, ती मी तुम्ही का विचारतो. ऐकली नाही? स्वतः आमदार आणि आपल्या सोबत महत्वाची आहेत, सुनील अण्णा शेळके आपल्या सोबत आहेत. अण्णा काय झालं नाही, या सुषमा- सगळ्याला? कोणीतरी जबाबदार असेल ना, कोणीतरी नाही. असेल. मी म्हणतो तिथला सेवक तरी असेल, ठीक आहे, मोठे लोक नसतील, सेवक तरी कोणीतरी. हे नाही, 4 मला लोक जे मला गेले, असं वाटतं की या विषयामध्ये आपण राजकारण न करता किंवा ह्याच्यामध्ये खरंच गांभीर्यानं पाहिलं पाहिजे. प्लीज. ज्या निष्पाप 4 जणांचा बळी गेलाय त्या बाबतीत जर आपल्या सगळ्यांना संवेदनशीलता असेल तर राजकारण थोडं आपण बाजूला ठेवू. सुषमाताई उल्लेख करतायत की 70 वर्षापूर्वीचा देश आणि 70 वर्षापूर्वीचं राजकारण हे जे काही मांडतायत त्याच्याकडे आता आपण न पाहता जी घटना घडली त्या घटनेवरती आपण बोललं पाहिजे. सुषमाताई अण्णा, एक मी आधीच मी बोल म्हटलं प्लीज की प्लीज काही प्लीज बोललं की तुम्ही सुषमाताई नाही त्यांचं म्हटलं होऊ द्या, पाहिजे. त्यांचं होऊ द्या. मी आपण तुम्ही- एकमेकांना मी क्रॉस नको. सुषमाताई, हा. तुम्ही बोलताना मी मध्ये बोललो नाही. मलाही आता मला माझं बोलणं पूर्ण करू द्या. मी महायुतीमध्ये मागच्या 1.5 वर्षापूर्वी आम्ही एकत्रित माहितीत सहभागी झालो. त्या अगोदर 2019ला महाविकास आघाडीमध्ये आम्ही सहभागी होतो. आम्ही सत्तेमध्ये आदरणीय उद्धव साहेबांच्या नेतृत्वात सरकारमध्ये काम करणारे लोकप्रतिनिधी म्हणून किंवा सहयोगी म्हणून त्या ठिकाणी काम करत होतो. 2019ला पहिलं अर्थसंकल्पीय अधिवेशन झालं. त्यावेळेला सुद्धा मी या पुलाची मागणी आदरणीय मुख्यमंत्री तत्कालीन उद्धव साहेबांच्या नेतृत्वात त्यावेळेला आम्ही मागणी केली. 2020च्या अधिवेशनाला देखील मागणी केली, परंतु त्यावेळेला कोविडचा काळ होता. पुढं आपण करू, पुढं घेऊ असं सांगण्यात आलं आणि त्या परिस्थितीमध्ये कामं पुढली घेतली जात नव्हती. हा. 2019, 20 आणि 21चा काळ गेला.
2022 मध्ये आम्ही सरकारमधून किंवा सत्तेमधनं बाहेर आलो. 1 वर्षभर आम्ही विरोधी पक्षामध्ये होतो. महायुतीमध्ये ज्यावेळेला आम्ही एकत्रित आलो त्यावेळेला पहिल्याच अधिवेशनामध्ये आम्हाला राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय फडणवीस साहेब, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्रजी चव्हाण साहेब यांनी त्या पुलाला मान्यता दिली आणि 8 कोटी रुपयाचा निधी दिला. कधी या दिली घटनेला- अण्णा, कधी दिली? मी दिले 1 वर्षापूर्वी. आता त्यानंतर त्या सगळ्या प्रक्रियेची मी प्रोसिजर तुम्हाला सांगतो. हा, ज्या वेळेला एखाद्या कामाला मान्यता दिली जाते, ती मान्यता आल्यावरती त्या कामाची रक्कम ही बुकलेट मध्ये छापून यावी लागते. ती बुकलेट मध्ये छापून आल्यावरती सार्वजनिक बांधकाम विभागाकडून त्याचं अंदाजपत्रक तयार केलं जातं. अंदाजपत्रक तयार करत असताना तिथल्या जागेचं सर्वेक्षण केलं जातं. त्या सर्वेक्षण मध्ये मग तिथं बोरवेल घेऊन त्या जमिनीचा स्टेटस तयार काय आहे तो पाहिला जातो, तो लॅब मध्ये दिला जातो आणि संपूर्ण त्या कामाचं अंदाजपत्रक किंवा इस्टिमेट तयार करून पुन्हा राज्य सरकारकडे ते मंजुरीला जातं. या सगळ्या प्रक्रिया साधारणतः 5 ते 6 महिन्याचा कालावधी जातो. आपण पाहिलं असेल मधली लोकसभेची विधानसभेची निवडणूक त्यामध्ये 4-5 महिने गेले. 4 महिने साधारणतः दुरून चाला आणि नंतर टेंडरला फ्लॅश केल्यानंतर 1.5 महिना किमान टेंडर 1-1.45 दिवसाचा कालावधी असतो आणि त्यानंतर मग ते ओपन केल्यावरती वर्क ऑर्डर द्यायला 2 महिन्याचा कालावधी साधारणतः या कामाला जातो. मागच्या काही दिवसापूर्वी त्या कामाचं टेंडर झालं, वर्क ऑर्डर झाली आणि पाऊस असल्यावरती पावसात कुणी हे काम पूर्ण करू शकत नाही किंवा काम सुरू देखील करू शकत नाही. आणि मला त्याही पलीकडे जाऊन सांगायचं, एखादं काम जर राज्य सरकारकडून मंजूर झालं ते लगेच 6 महिन्यात पूर्ण होत नाही, ही वस्तुस्थिती आहे. परंतु हे काम आत्ताच नाहीये. मी आमदार झालो 2019ला, तेव्हापासून आम्ही मागणी करतोय, परंतु मला आता मागच्या वर्षामध्ये त्या कामाला मंजुरी मिळाली. ठीक आहे ताई, फक्त 20 सेकंदात तुमचं सबमिशन द्या. मला बाकी 20 3 सेकंदात पाहुण्यांकडे मला द्यायचं. आता सुनील अण्णांना प्रश्न विचारायचे. सुनील अण्णा असं म्हणाले की 1 वर्ष आम्ही विरोधी पक्षामध्ये होतो. मी समजू शकते अण्णा की तुम्ही 1 वर्षासाठी अपवाद होता, पण 1 वर्षाचा अपवाद वगळता इतर सगळी वर्ष हे अजितदादाच या जिल्ह्याचे पालकमंत्री राहिलेले आहेत. पूल 1 वर्षात खराब झालेला नाहीये. पूल 30 वर्ष जुना आहे. म्हणजे या पुलाच्यासाठी तुम्ही याच्या आधी सुद्धा मांडणी करू शकला असतात. भले सत्ता कुणाची असो, मरणाऱ्या लोकांना सत्ता कुणाची याच्याशी घेणं देणं नसतं. तिसरा मुद्दा महत्वाचा की निविदा जी निघाली या कामाची ती 27 मे 2024 निविदा निघाली. आचारसंहितेच्या मुहूर्तावर तुम्ही निविदा काढता आणि 1 वर्ष वर्क ऑर्डर काढायला लावता. 1 वर्ष वर्क ऑर्डर काढायला तुम्हाला का लागले? कुठल्या कॉन्ट्रॅक्टरला काम द्यायचं होतं म्हणून काम थांबवलं होतं का? कोण असा विश्वासातला कॉन्ट्रॅक्टर होता की त्याच्यासाठी तुम्ही वर्क ऑर्डर काढायची थांबवली? ठीक आहे, मला वाटतं तिथल्या स्थानिक राजकारणाबद्दल बाळा बेगडे अधिक सांगतील. संजय बेगडे आपल्या सोबत आहेत, ते सांगतील. बेगडे साहेब, काय नेमकं याच्या मागे गौड बंगाल आहे? खरं तर आता आम्ही सातत्यानं ऐकतोय की समजा आता त्या 1 लाख लोक आले काल एका दिवसात. आमदार महोदयानेच काल आमच्याशी बोलताना सांगितलं की 1 लाख लोक इथं आले. मावळ आणि ह्या सगळ्या पर्यटक आले. मुंबई पुण्याचे खूप पर्यटक तिथे येत असतात. आता या पर्यटकांचे सगळे बंद करून टाकायचं. हे बंद करा, बुशी डॅम बंद करा, जिथं जिथं लोक जाते सगळे बंद करा. हे काय चाललंय? म्हणजे हे बंद करणं, उद्या नायगरा धबधबा बंद करून टाका, पर्यटक यायला लागले, तिथं नुकसान व्हायला लागलं किंवा लोकांचा जीव धोक्यात आलाय, त्याच्या उपाययोजना करणं गरजेचं आहे की सरसकट बंद करणं गरजेचं आहे? मुद्दा क्रमांक 1. आणि दुसरं, हा पूल दुर्घटना झाली त्याला लाल फितीचा कारभार हे होता का? म्हणजे त्याच्यामुळे हे घडलं का? जबाबदार होता का? आपण विलासजी सांगितल्याप्रमाणे कुंडमळ्यावरच्या पुलाचं सर्वेक्षण करताना तो पुढून करावा. एका बाजूला इंदोरी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून त्या ठिकाणी ग्रामीण मार्ग त्या पुलाला जोडणारा रस्ता आहे. दुसऱ्या बाजूला देवरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या माध्यमातून त्या ठिकाणी डिफेन्सच्या जागेतून त्याला जोडणारा रस्ता आहे. या पुलाच्या संदर्भात आपण जे मुद्दे उपस्थित केले, प्रशासनाने योग्य काळजी घेतली पाहिजे का? प्रशासन आपल्यावर आलेली जबाबदारी टाळू शकत नाही. घडलेल्या घटनेच्या संदर्भात प्रशासनाची बी तेवढी जबाबदारी आहे. परंतु जिल्हाधिकाऱ्यांनी 10 दिवसापूर्वी तसे आदेश काढलेले होते की मावळ तालुक्यात आणि इतर सह्याद्रीच्या परिसरातल्या जे पर्यटक येतात, पर्यटकांना कुठल्याही ठिकाणी येत असताना त्यांचं स्वागत झालं पाहिजे. परंतु प्रशासनाच्या दिलेल्या नियमांचं देखील पालन केलं गेलं पाहिजे. बरोबर. जो मुद्दा उपस्थित केला की पर्यटन बंद करायचं का, तर अजिबात कुठलंही पर्यटन बंद होऊ नये. त्या ठिकाणी लागणारी आवश्यक सर्व पद्धतीच्या सुविधा
प्रशासनाने देण्याचं काम केलं पाहिजे आणि पर्यटकांनी देखील त्या नियमांचं पालन केलं गेलं पाहिजे. सर सांगा ना सर, तुम्ही माझ्यासोबत चला उद्या. तुम्ही मुंबई पुण्यातले कुठले रॅन्डम 4 पर्यटक घ्या, तुमच्या परिसरामध्ये जेवढे काही हे आहेत ना, आता नवीन प्रोजेक्ट काही येत आहेत ते सोडा, पण सामान्य पर्यटक जिथं जातात ना तिथं काय सुविधा आहेत सांगा. 100% प्रशासन त्या ठिकाणी आपल्याला पूर्ण पडू शकत नाही. आपण देखील तिथं स्थानिक पातळीवर सगळ्यांनी एकमेकांनी जर प्लॅनिंग केलं तर आमच्या भागामध्ये देखील त्याची खूप Exactly, चांगल्या exactly. पद्धतीने पर्यटकांना मदत करता येईल. हा. दुर्दैवाने बेगडे साहेब मला या हेच म्हणायचंय, बेगडे ताई, साहेब मला- मला हेच म्हणायचंय की प्लॅनिंग करायला पाहिजे होतं. ते प्लॅनिंग का केलं गेलं नाही? मागच्या वर्षी लोणावळ्यातले 5 मृत्यू आपण डोळ्या देखत बघितलेले होते. सावित्री पुलाची दुर्घटना झाली होती. आज जे फडणवीस सांगत आहेत की पुढे भविष्यात ताई, अशी 2 घटना मिनिटं. होऊ नये याचे आम्ही प्रयत्न करत आहोत म्हणून. अरे पण सावित्री पुलाच्या दुर्घटनेनंतर फडणवीस काही शिकलेच नाहीत का? घटना ताई, घडल्यानंतर अहो सुषमाताई, आपण- सुषमाताई एक आपण- उदाहरण सांगतो. ताई- भुशी डॅमच्या तिथं घटना घडल्यानंतर तिथले सगळे दुकानं काढलेले होते, पुन्हा ते ताई- तिथे वसवण्यात आले. अरे घटना त्याचे घडून गेल्यावर बोलताय तुम्ही. ते घटना सगळं घडायच्या घडल्यानंतर आधी, ते सगळं ताई- आहे. घटना घडायच्या आधी काय प्रशांत केलंय तुम्ही प्रशांत ते सांगा आम्हाला. प्रशांत जगताप आपल्या सोबत आहेत. प्रशांतजी, 2 घटना बघा. एक छत्रपती शिवाजी महाराजांचा जो पुतळा तिकडचा होता, त्या पुतळ्यात एवढं सगळं रामायण महाभारत घडलं तिथं त्याच्याबद्दलचं. पंतप्रधानांनी पुतळा बसवलेला, उद्घाटन केलेला, तो पडला, पुढं सगळं घडलं. आता नवा पुतळा सगळा वेळ देऊन बनल्यावर त्याला जर भगदाड पडत असेल, असे पूल कोसळत असतील 30-30 वर्षामध्ये, त्या इंग्रजांचे 100 वर्षानंतर सुद्धा आहेत, हे काय आहे? हे कशाचं होतं काय? का घडतंय असं? काल जी घटना घडली ती दुर्दैवी होतीच, हा. पण त्या घटनेपेक्षा दुर्दैवी स्टेटमेंट आज माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचं होतं. हम्म. त्यांनी आज या सगळ्या जे 4 लोक मृत्यू पावले त्यांना त्यांचं कॉज ऑफ डेथ देऊन टाकले. त्यांच्या मृत्यूचं कारण सांगितलंय की हलगर्जीपणा. त्यांनी सांगितलं की प्रशासनाने बोर्ड लावला होता आणि त्याच्यामुळं या ठिकाणी येणाऱ्या पर्यटकांनी काळजी घ्यायला पाहिजे होती. मुळात जे तिसऱ्यांदा मुख्यमंत्री झाले त्यांचं असं स्टेटमेंट हे निश्चित दुर्दैवी आहे. होय, आमचा हलगर्जीपणा झाला की आम्ही तुम्हाला निवडून दिलंय. या ठिकाणी लोकांनी भाजपला मतदान केलंय, हा लोकांचा हलगर्जीपणा आहेच, पण त्याहीपेक्षा तुमच्यापेक्षा इंग्रज बरे अशी म्हणायची परिस्थिती आहे. त्याचं कारण आहे की मी ज्या महानगरपालिकेचा नगरसेवक महापौर होतो, त्या महापालिकेच्या हद्दीतला एरोडा ब्रिज जो आमच्या काळामध्ये आम्ही सभागृहात असताना इंग्लंडहून आम्हाला पत्र आलं की हा पूल 100 वर्ष जुना झालेला आहे, हा पूल या ठिकाणी तुम्ही त्वरित बंद करा, पाडा किंवा असं नाही तर पूल बंद करा, त्याची दुरुस्ती करा. आम्ही तो पूल आता कायमस्वरूपी बंद करू. त्या ठिकाणी संध्याकाळी म्हणजे तो पूल कुठे तिथं वाहतूक होत नाही. त्या पुलावर फक्त ज्या काही कलाकार आर्टिस्ट काम करतात त्यांना पाहण्यासाठी लोक येतात, ते पण 100 मीटर बाहेर 2 व्हीलर किंवा 4 व्हीलर लावून. मी हे सांगण्याचं कारण काय, तर माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असं सांगतायत की बाबांनो आम्ही तिथं प्रशासनाने एक पार्टी लावली ती. साहेब तुम्ही 4 दिवसापूर्वी तुमच्या सगळ्या टीव्ही चॅनलवर आम्ही बातम्या बघतोय की भुशी डॅम सहित लोणावळा पर्यटकांसाठी बंद. मग तुम्हाला 4 दिवसापूर्वी भुशी डॅम बंद करण्याची स्मृती सुचली असेल तर तुम्हाला हा जो ब्रिज धोकादायक आहे हे तुम्हाला माहिती असल्यामुळे तुम्ही 1.5 वर्षापूर्वी त्याचं टेंडर काढलं. तो ब्रिज तुम्हाला पाडता का आला नाही? तो ब्रिज पाडता येत नसताना सुद्धा तुम्हाला या राज्यातलं सगळ्यात हायलाईट असणारं रील कुठला असेल, तुम्ही कुठल्याही मोबाईलवर गेल्यानंतर हा कुंडमाळ्याच्या ब्रिजचा रील त्या ठिकाणी दिसायचं, त्यामुळे पर्यटक तिथे जास्त येत होते. मग सरकारच्या यंत्रणेला जर हे माहिती नव्हतं तर मात्र मग या ठिकाणी हे सरकार राम भरोसे असं मला वाटतं. त्याच्यामुळे यांच्यापेक्षा इंग्रज बरे अशी म्हणायची वेळ आली. पण या सगळ्या गोष्टीमध्ये माझं स्पष्ट म्हणणं आहे, म्हणजे एक तर या ठिकाणी 11 जुलै 2024 मान्य रवींद्र चव्हाण साहेबांचं पत्र आहे ज्याच्यामध्ये त्यांनी याला मंजुरी दिली. याच्यानंतर 11 महिने का लागले या वर्क ऑर्डरला? आणि मुळात आमचा आक्षेप असा आहे की कालची घटना घडली आहे त्याच्यामुळं प्रशासनाने या सरकारची कादडी बचाव करण्याकरता 10 तारखेची घाई या ठिकाणी तारीख टाकून ही वर्क ऑर्डर काढलेली आहे. हे वर्क ऑर्डर पण फेक आहे, जनतेच्या डोळ्यामध्ये धूळ फेकणारी असं आमचं स्पष्ट मत आहे. अण्णा याचं उत्तर तुम्ही देताय? ह्याचं उत्तर देताय तुम्ही? नाही, मला वाटतं की प्रशांतजींनी पुणे महापालिकेमध्ये बरेच दिवस लोकप्रतिनिधी म्हणून काम केलेलं आहे. प्रशांतजी आपल्याला सांगतो ना, आपल्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या जनतेलाही सांगतो, पुन्हा सांगतो की महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये मी ज्या वेळेला आम्ही एकत्रित होतो 2019ला अशीच घटना मावळ तालुक्यात आंबी गावाच्या जवळचा पूल कोसळला. मग त्यावेळेला इंग्रज सरकार तुम्हाला योग्य वाटतं का? आपण महाविकास आघाडीमध्ये सरकारमध्ये असताना सुद्धा या घटना घडलेल्या आहेत. उगाच तुम्ही हे सरकार ते सरकार करून काहीतरी राजकारण करण्यात अर्थ नाही असं माझं मत आहे. आपण आजची जी घटना घडली या घटना पुन्हा घडू नये
यावरती चर्चा केली तर ते अधिक सोयीस्कर पण होईल. अण्णा हे किती दिवस सांगा ना, किती दिवस म्हणजे मी- किती घटना घडल्याच्या नंतर आपण म्हणजे समजा आता स्ट्रक्चरल ऑडिटच्या सगळं सांगितलं की आता स्ट्रक्चरल ऑडिट करा. खरं तर सावित्री पुलाच्या नंतर सुद्धा स्ट्रक्चरल ऑडिट झालेले होते. सुनील अण्णाला मला अजून एक प्रश्न विचारायचा आहे. अण्णा, तुम्ही बोला. म्हणताय की या घटनेचं राजकारण करू नका. मी हे अगदी सुरुवातीला म्हटलं होतं की तुमच्याकडचं हे ठरलेलं आता परवलीचं वाक्य झालेलं आहे, याच्यावर बोलू नका, त्याच्यावर बोलू नका. पण मुद्दा हा आहे की 1 वर्षापूर्वी ज्या गोष्टीची निविदा निघाली त्याची वर्क ऑर्डर तुम्हाला 1 वर्षानंतर, ते पण हाताने तुम्ही त्याची तारीख टाकता आणि ती वर्क ऑर्डर काढता एवढं. आणि विशेष म्हणजे त्या ठिकाणी दुसरा वैकल्पिक रस्ता नाही, तो एक आणि एकच रस्ता लोकांना ये जा करण्यासाठी आहे. त्यामुळे त्या रस्त्याचा वापर करणं लोकांना अगदी नाईलाजाने भाग पडत आहे, हे कृपया समजून घ्या. सरकारला जिथं पहाटे पहाटे देवेंद्रजींना आणि अजितदादांना शपथविधी करायला वेळ आहे, पहाटेच्या शपथविधीला तत्परता दाखवणारं सरकार 1 वर्ष वेळ देऊनही पूल बांधत नाही. आणि 4 दिवस आधीच्या बैठकीच्या तुम्ही गोष्टी सांगता. अण्णा, हे किती सतसत विवेकाला पटतंय बोला. पटकन कमेंट घेतो, मला विजय कुमार सरांकडे जायचं. पटकन उत्तर द्या अण्णा. पुण्यामधनं कायम करत असतात तुम्ही. पुण्यातनं आयुष्यभर तुम्ही राहिलात. मला असं वाटतं की तुम्ही जवळ ते घटनास्थळ आहे, तुम्ही काल तरी येऊन पाहायला पाहिजे होतं, किंवा काल वेळ नसेल मिळाला तर आज तरी येऊन तुम्ही घटनास्थळी भेट द्यायला पाहिजे होती. म्हणजे मी तुम्हाला तिथं प्रत्यक्षात येऊन दाखवलं असतं. तो एक पूल छोटा जो आहे तो फक्त शेतकऱ्यांकरता पादचारी मार्ग होता, आणि तिथं जर पर्यटक मोठ्या संख्येने आले तर तिथं पोलीस प्रशासन असेल किंवा जे प्रशासन आहे त्यांनी तिथं कंट्रोल करणं किंवा निर्बंध घालणं हे त्यांचं काम आहे. परंतु प्रशासन म्हणत असताना प्रशासन म्हणजे कोण आहे? तेही नागरिक आहेत, ते आपलेच माणसं आहेत, त्यांनी त्यांची जबाबदारी बरं, मग स्वीकारली अण्णा- पाहिजे. अण्णा त्याला एक जोडू. मिनिट, मी- एक अण्णा- मिनिट, अण्णा एक त्याला मिनिट, जोडू. एक मिनिट. बरं, त्यांचं म्हणणं पूर्ण होऊ द्या. ताई, ताई, त्यांचं म्हणणं पूर्ण होऊ द्या. तसं प्रशासनाने जबाबदारी सांभाळली पाहिजे, तशी लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही देखील ती जबाबदारी स्वीकारली पाहिजे आणि नागरिकांनी देखील सहकार्य केलं पाहिजे, एवढीच आमची अपेक्षा आहे. आता जी घटना घडली त्या घटनेवरती पर्याय काय, किंवा ती घटना कशामुळे घडली हे सत्य आहे की पूल कमकुवत होता, तिथं निर्बंध घातल्यावरती अजून कडक व्यवस्था काहीतरी करायला पाहिजे होती, किंवा पुलावरती पूर्णपणे जाण्याकरता बंदी नाही, करायला पाहिजे होती. अण्णा. ते आम्हाला मान्य आहे. अण्णा ऐका ना, आता समजा आपण असं म्हणालो की कुणीच जबाबदार नाही, तर मग आता पर्याय त्याच्यात एक राहतो, म्हणजे ते लोखंड जे गंजलेलं होतं त्या लोखंडाला तर फाशी द्यावी लागेल. एक तिथं खडक होता, तो कदाचित तो मध्ये आला असेल, म्हणजे कोणतरी अशी मग आपल्याला शोधावी लागतील. असं नाही, कुणाची तरी जबाबदारी घ्यावी लागेल, कोणतरी ती जबाबदारी घ्यावी लागेल. विजय कुमार सरांना मला विचारायचं आहे, कुमार सर, या देशामध्ये खरं तर आपल्याकडे 3 वेळा निर्माणाधीन पूल 3 वेळा कोसळला गंगा नदीवरचा, बिहारमधला, त्याची दृश्य आपण सगळ्यांनी बघितली. महाराष्ट्रात सुद्धा अशा अनेक घटना घडल्या, आता सातत्यानं घडतायत. या सगळ्याच्या मुळाशी नेमकं काय आहे? का असे पूल कोसळतात? का पुलावर देव नाराज आहे की काय? म्हणजे असं काय त्या पुलामध्ये की पूल पडतो आणि लोकांना मारतो? एवढा वैरी काय तो? नाही, पुलावर वगैरे देव नाराज आहे वगैरे असला काही प्रश्न नाही. हा, प्रश्न केवळ पैशाचा आहे. पैसे मिळवण्यासाठी कुठल्याही गोष्टीकडे बघितलं जात नाही. मी आता भारतातली उदाहरणं देत नाही, पुण्या मुंबईचीच उदाहरणं देतो. प्लीज सर. पुण्यातले फ्लायओव्हर, स्कायवॉक, सबवेज हे जे बनवले जातात त्याचा वापर किती होतो, त्या सबवेचा वापर कशासाठी होतो हे एक बघा. पुण्यामध्ये 2 ब्रिज आहेत, एक बाणेर आणि इकडे पिंपरी चिंचवडला जोडणारा, आणि दुसरा इंद्रायणी नदीवर आणखी एक पूल आहे मोठा, ज्याला दोन्ही बाजूला जोड रस्ते नाहीत. ही कामं मंजूर कशी झाली, ही कोणी मंजूर केली, याच्यापैकी काय कारण होतं? नागरिकांची सोय होती का? ती नागरिकांची सोय झाली नसेल तर का झाली नाही? आता 11 जुलै 2024ला याच्यासाठी 8 कोटी रुपये मंजूर झाले. आता तुमचं वर्क ऑर्डर ही ज्या दिवशी निघते त्या दिवशी पब्लिश व्हायला पाहिजे. 10 जून 25ला ची ऑर्डर निघाल्याचं दाखवलं. म्हणजे मगाशी जे तुम्ही म्हणाला की कोणाला दोषी धरायचं हे आता ठरलेलं आहे. ऑर्डर निघाली, पुलाच्या कामाची ऑर्डर ऐन पावसाळ्यात निघतेच कशी? कोण काढतं ही? बरं, मगाशी कोणीतरी उल्लेख केला की टेंडरला एवढा कालावधी लागतो. मी पुन्हा एकदा ओरडून सांगतो, माझी स्वतःची कंप्लेंट आहे की विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीच्या नावाखाली यांनी सगळ्या टेंडरचे जे प्रसिद्धी कालावधी होता तो अक्षरशः 8 ते 10 दिवसावर आणलेला आहे. मग उशीर का लागला? 2-2 महिने लागायची ती गोष्ट वेगळी होती. मग आता का उशीर लागला त्याच्यामध्ये? तिसरी गोष्ट, आज मुख्यमंत्री म्हणाले की प्रशासनाने नोटिफिकेशन काढलं होतं वगैरे वगैरे. प्रशासन नावाची जी काही वस्तू आहे ती असते कुठे?
प्रशासनाने जर नोटिफिकेशन काढलं तर स्थानिक तहसीलदार, तलाठी, पोलीस यांना का सांगितलं नाही, आणि सांगितलं असेल तर त्यांनी आपली जबाबदारी का पार पाडली नाही? नागरिक पुलावर गेले, नागरिकांना काही स्वप्न पडले नसतं की हा पूल जुना आहे, मोडकळीला आला आहे, शासनाने नोटिफिकेशन काढलंय, ही जबाबदारी कुणाची होती? ती संपूर्ण जबाबदारी सरकारची आणि प्रशासनाची होती. त्याच्यामुळं आता या सगळ्यांना दोषी ठरवायचं काम चाललेलं आहे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट येतो म्हणजे प्रशांतजी येतो. हा प्रशांतजी प्लीज. की तुमच्या सगळ्या याच्या म्हणजे मी असं आहे, व्यक्तिगत कुंभार कुठल्याही साहेब म्हणतात देशाबद्दल तसं, बोलत नाही. की सबवेज आणि स्कायवॉकचं मला उत्तर द्या. पुणे झालं, पनवेल झालं ना, याच्यामध्ये सबवेजवर रात्रीचं कुत्रं सुद्धा नसतं त्या स्कायवॉक्सवर. हे म्हणजे अगदी मी देतो ना कितीतरी उदाहरणं. अण्णा येत असतील ना, अण्णा तुम्हाला माहिती आहे त्या कामोठ्या सिग्नलच्या खाली एक सबवे आहे बघा, काय कधी कुणासाठी बांधला माहित नाही ते, त्याच्या खाली तळस साचलेलं असतं. अशी अनेक आहेत. पुन्हा नेरुळला पण तसाच आहे. हा प्रशांतजी प्लीज प्लीज. नाही, मुळात विषय असा आहे की कुंभार साहेबांनी सांगितलं त्याप्रमाणे की पावसाळ्यात वर्क ऑर्डर निघत नाही, पण ही वर्क ऑर्डर निघाली. आणि आमचं स्पष्ट असं म्हणणं आहे याच्यामध्ये थांबा की प्रशांतजी थांबा. कुमार सरांना काहीतरी त्यांचा मुद्दा पूर्ण करायचा. प्लीज प्लीज. अहो, मी कुठल्याही राजकीय पक्षावर सध्या बोलत नाही. मला फक्त प्रशासन नावाचा प्रकार कुठं असतो एवढंच सांगा. दरवर्षी आपण पुण्याच्या फ्लडवर कार्यक्रम घेतो, बडे कार्यक्रम घेतात, आणखी कोणीतरी घेतं, मी येतो, मी प्रशासनाला शेव्या घालतो, आणि पुन्हा तेच चालू असतं. उद्या पुन्हा हेच चालू होणार आहे. हा ब्रिज जर धोकादायक होता तर थांबवण्याची जबाबदारी नागरिकांची निश्चित नव्हती. स्थानिक लोकप्रतिनिधी, तहसीलदार, तलाठी आणि पोलिसांची होती. त्यांनी ती केली का नाही? आणि हे जे टेंडर उशिरा निघालंय त्यासाठी कुणाला कधी जबाबदार धरणार याची मुख्यमंत्र्यांनी उत्तरं दिली पाहिजेत. इथं काय झालं की प्रत्येक विषयाकडे तुकड्या तुकड्यात बघायचं, म्हणजे कुणीच दोषी पडत नाही. विजय भाऊ तुम्ही तुकड्या तुकड्यात म्हणताय, आणि जबाबदारी निश्चित करता म्हणताय. काही जण तर म्हणतात बाकी काही नाही हो, 2025च असा आहे, म्हणजे सगळ्यात उत्तम मार्ग. हा हे वर्षाचं असं आहे म्हणलं की सगळं निकालात निघालं ते. प्रशांतजी प्लीज. मुळात विलासजी, मान्य विजय कुमार साहेबांनी जे सांगितलं त्याप्रमाणे 10 जूनला पावसाळ्यात वर्क ऑर्डर निघाली कशी, हेच मोठं आश्चर्य आहे. त्याचं कारण आहे जनरली पावसाळ्यात वर्क ऑर्डर निघत नाहीत. पण मी मगाशी जे सांगितलं त्याचप्रमाणे आहे. काल जी दुर्घटना घडली आहे त्याच्यावर पांघरून घालण्यासाठी 10 जूनची वर्क ऑर्डर जनरेट केली आहे, ते सुद्धा हातांनी तारीख लिहून. आणि मग जर मला जो कायदा माहिती आहे तो विजयराव कुमारांना माहिती आहे, तो सुनीलराव शेळकेंना माहिती आहे, तो मान्य भेगडे साहेबांना माहिती आहे. माझं स्पष्ट म्हणणं आहे की जो सगळ्यात L1 आला होता त्यांचं नाव JD दिघे, त्यांच्या नावाची जर वर्क ऑर्डर निघाली तर याचा अर्थ 1 महिना अगोदर त्यांना कळवण्यात आलं असेल की तुमच्या नावाची, तुम्ही सगळ्यात L1 आलेला आहात, त्यांच्या नावाची वर्क ऑर्डर जर 10 जूनला निघती तर त्यांची ती नैतिक जबाबदारी होती की या ठिकाणी येऊन पूल बंद करणे, तिथं बाकी नका सगळ्या गोष्टी बंद करणे. आणि जर या JD दिघेंवर आम्ही उद्या गुन्हा दाखल करण्यासाठी प्रयत्न करतोय, यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर हे JD दिघे या ठिकाणी पुढे येऊन खुलासा करतील की होय, ही वर्क ऑर्डर माझ्या नावाने निघालीच नव्हती, ही वस्तुस्थिती आहे. त्याच्यामुळे माझा वेळ संपला, मी पटकन उत्तर घेतो. अण्णा जबाबदारी निश्चित होणार आहे का गुन्हा दाखल होईल? प्लीज. मी विजयजी आणि प्रशांतजींनी जे त्यांचं मत मांडलं त्या मताशी मी 100% सहमत आहे. जर समजा अशा पद्धतीने कुणी प्रशासनातल्या व्यक्तीने चुकीच्या पद्धतीने वर्क ऑर्डर दिली असेल तर मी त्यांच्या सोबत राहून, जे कोणी ठेकेदार असतील, जे कोणी प्रशासकीय अधिकारी असेल, यांनी ते मागे पडदा झाकण्याचं किंवा हे सगळं झाकण्याचं काम करत असतील तर मी त्यांच्यासोबत आवाज 100% उठवील. आणि ते पोस्टर नुसतं लावू नका म्हणा, तिथं माणसं ठेवा, काहीतरी यंत्रणा ठेवा, काहीतरी असं. याच्यामध्ये पोस्टमनला दोषी धरला जाईल. आम्ही वर्क ऑर्डर काढली पण त्यांनी ते ठेकेदारापर्यंत पोहोचवली नाही. आपण गव्हर्नन्स मध्ये आहोत, याच्यामध्ये 11 महिने लागणं हाच मोठा गुन्हा आहे. हे काय पोस्टमनला जबाबदार धरलं जाऊ शकतं, हे पण आहे. त्याच्यामुळे त्याच्यात पोस्टमनला दोषी धरला जाऊ शकतो. बाळा बेगडे, आपल्याला पुन्हा बेगडे साहेब आता काही जबाबदारी घेऊन, काही जबाबदारी निश्चित करून काही मार्ग निघणार आहे का? शेवटची कमेंट. आपण याच्यातून जे दोषी असतील त्यांच्यावर 100% हे राजकीय किंवा बोलायचं म्हणून विषय नाही. सुषमाताई लगेच त्या ठिकाणी त्या मुद्द्याला धरतील म्हणून स्पष्ट सांगतो. या पुलाच्या संदर्भात सर्वे करताना एका बाजूला डिफेन्स, दुसऱ्या बाजूला ग्राम विकास विभागाचा रस्ता आहे, संरक्षण खात्याचा अडचणीचा विषय आहे. दोनदा त्या ठिकाणी सर्वे PWDच्या माध्यमातून केलं गेलं, वेळ लागला, ही 100% गोष्ट आहे. जरी पुलाचं काम चालू झालं असतं तरी तो काही लगेच पूल पर्यटकांना किंवा शेतकऱ्यांना, नागरिकांना उपलब्ध झाला नसता. दुर्दैवाने दोघं विरोधक असला तरी दोघं एकत्र यावं या मुद्द्यावरती अशी आमची अपेक्षा आहे. किमान लोकांच्या मुद्द्यावर तरी अशी आशा करूया आपण या चर्चेच्या माध्यमातून सामान्य माणसाच्या
जीवाची जी किंमत आहे ना ती खरंच केली पाहिजे. माणसं केवळ अशी मरण्यासाठी जन्माला येत नाहीत हो, हे लक्षात घेणं सुद्धा गरजेचं आहे. ते प्रशासन नावाची कुठली व्यवस्था आहे माहीत नाही, एवढी निबर कशी झाली आहे सवाल आहे. बघू